वा सर, अतिशय सुंदर अशी कविता होती. आणि आता मी मंचावरती आमंत्रित करतोय राष्ट्रीय साहित्य अकादमी युवा पुरस्काराने सन्मानित मराठीतले आघाडीचे कवी आणि साहित्यिक माननीय श्री वीरा राठोड यांना. सकाळ पुस्तक महोत्सवाचे उद्घाटक आदरणीय विश्वास पाटील सर, या प्रसंगी प्रमुख उपस्थितांमध्ये मंचावर विराजमान असलेले आदरणीय मिलिंद जोशी सर, बाबा भांड सर, इंद्रजित भालेराव सर, संजीवनी तडेगावकर मॅडम आणि सकाळ मराठवाडा आवृत्तीचे संपादक शाळीग्राम सर, सभागृहामध्ये म्हणजे गर्दीची चर्चा झाली, पण सर गर्दीपेक्षा दर्दी फार महत्त्वाचे असतात. इथे खूप सारे साहित्याच्या आणि पुस्तक व्यवहाराच्या जगामध्ये ज्यांचं खूप मोठं योगदान असलेली बरीचशी मंडळी या ठिकाणी समोर उपस्थित आहे. वेळेअभावी सर्वांचं नाव या ठिकाणी घेणं शक्य नाही. सभागृहात उपस्थित असलेले सर्व जाणकार दर्दी श्रोते मित्र हो, सर्वप्रथम सकाळ पुस्तक महोत्सवाच्या या उद्घाटन समारंभाप्रसंगी आपण मला सन्मानपूर्वक या ठिकाणी निमंत्रित केलं, त्याबद्दल मी सकाळ समूहाचे आणि सर्वच प्रायोजक संस्थांचे या ठिकाणी आभार व्यक्त करू इच्छितो. खरं तर मला पहिल्यांदा प्रश्न पडला की खूप मोठी साहित्याच्या क्षेत्रामध्ये प्रचंड उंचीची माणसं, म्हणजे माझ्यासाठी तर ती मार्गदर्शक आहेत सर्वच. म्हणजे ज्यांची पुस्तकं, ज्यांचं साहित्य वाचून माझ्यासारखा एक तांड्यावरचा मुलगा लिहिता झाला आणि आज त्यांच्यासोबत खरं तर भालेराव सरांना माझं सर्व म्हणजे माझी जडणघडण अगदी माझ्या तांड्यापासूनची माहीत आहे. मी ज्या महाविद्यालयामध्ये ज्युनियर कॉलेजला होतो त्या महाविद्यालयात भालेराव सरांनी हयातभर अध्यापनाचं काम केलं. तिथपासून माझा प्रवास सरांना माहीत आहे. म्हणजे त्या अर्थाने ते माझे गुरु आहेत साहित्यातले. तर खरं तर त्यांची कविता वाचूनच आम्ही काहीतरी लिहायला, अक्षर गिरवायला सुरुवात केली साहित्यातली. त्यानंतर या शहरात आलो सर मी, आणि या शहरात आल्यानंतर बाबा भांडसर असतील, खूप अशी मोठी नावं घेता येतील. या सर्व महानुभावांच्या सानिध्यात मला काही चांगलं लिहिता आलं. याचं सगळं श्रेय मी या शहराला आणि या शहरातल्या सर्व साहित्यिकांना मी देऊ इच्छितो. दुसरी एक महत्वाची गोष्ट सर, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप साऱ्या आठवणी अशा जाग्या झालेल्या आहेत. म्हणजे मी जेव्हा या शहरामध्ये एक विद्यार्थी म्हणून जेव्हा आलो, 1999-2000ची ती गोष्ट आहे, आणि काहीतरी वेडवाकडं म्हणा किंवा आपल्या मनातल्या ज्या काही भावना आहेत त्या लिहित होतो. आणि मला वाटतं साधारणपणे 2000 वर्षी फेब्रुवारीच्याच महिन्यामध्ये माझी आयुष्यातली पहिली कविता सकाळ वर्तमानपत्रातल्या सप्तरंग नावाची पुरवणी त्यावेळेस यायची, आणि त्या पुरवणीमध्ये जी राज्यभर पुरवणी जायची त्या पुरवणीमध्ये माझी पहिली कविता सकाळ वर्तमानपत्राने छापली. आणि एक वीरा राठोड नावाचा एक कुणीतरी तांड्यावरचा लिहिणारा पोरगा हा सबंध महाराष्ट्राला त्यांनी पहिल्यांदा परिचित करून दिला. हे माझं आणि सकाळचं नातं आहे. त्यानंतर दुसरी जी आयोजक संस्था यामध्ये सगळ्यात महत्वाची आहे, ज्या प्रांगणामध्ये हा भव्य असा पुस्तक महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे, या शिक्षण संस्थेने माझ्या पाठीशी कुणीच, म्हणजे आजकाल आपण पाहिलं तर
काहीतरी कुठली तरी ओळख लागते, कुणीतरी वशिला लागतो, काहीतरी लागतं, तेव्हा कुठेतरी आपण म्हणजे पोटा पाण्याला लागत असतो. ही गोष्ट मला आवर्जून या ठिकाणी सांगायची आहे. माझ्यातलं चांगुलपण, माझ्यातलं जे काही गुणवत्ता मी मिळवली होती, त्या गुणवत्तेच्या बळावर कुठलीच ओळख नसताना सरस्वती भुवन शिक्षण संस्थेने मला माझ्या हाताला काम आणि पोटाला भाकरी दिली आणि माझं आयुष्य उभं राहिलं. आणि ही गोष्ट यासाठी मी सांगतोय, जर कदाचित मी त्या काळामध्ये नोकरीला एक शिक्षक प्राध्यापक म्हणून लागलो नसतो, तर कदाचित माझे बरेचसे मित्र अजूनही CSB वर कुठेतरी त्यांच्या जगण्याची विवंचना चालू आहे. कदाचित माझ्याही जगण्याची ती विवंचना झाली असती की काय, असाही एक प्रश्न माझ्या समोर उभा राहतो. परंतु मी इथे एक सन्मानाचं जगणं, मला या ठिकाणी एक रोजगार, एक शिक्षक म्हणून मला ओळख दिली आणि तिथून माझा खऱ्या अर्थाने साहित्यिक म्हणून किंवा लेखक कवी म्हणून माझा जो प्रवास जो पुढे झालेला आहे, तो सबंध प्रवास अवघ्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे. तुम्ही सर्व माझे मार्गदर्शक आहात. टप्प्याटप्प्यावर आपण सर्वांनी मार्गदर्शन केलेलं आहे. खरं तर मी एक छोटीशी या प्रवासाबद्दल एक कविता लिहिलेली आहे की जर म्हणजे मला पुस्तकं माझ्या वाट्याला आली नसती तर मी कुठेतरी गुरं राखत बसलो असतो तांड्यावर. आणि ती आठवण म्हणजे अजूनही अस्वस्थ करून जाते. म्हणून पुस्तकांनी काय दिलंय, खरं तर मला मी जो काही आहे ते मी जो काही आज तुमच्या समोर जे मला एक छोटीशी ओळख जी मला मिळालेली आहे, ती केवळ आणि केवळ या ग्रंथांमुळे आणि पुस्तकांमुळे. गुलजारचा एक शेर फार सुंदर, मला तो कायम माझ्या काळजावर कोरलेला आहे. बेइंतहा इश्क कर लीजिए किताबों से, बेइंतहा इश्क कर लीजिए किताबों से, बस यही एक है जो अपने वादों से पलटा नहीं करते. आणि त्यांची एक सुंदर अजून एक ओळ आहे पुस्तकांसंदर्भात. किताबों पर धूल जमने से कहानी थोडे ही खत्म हो जाती है. इतकं सुंदर अनेकांनी पुस्तकांबद्दल लिहून ठेवलेलं आहे. आणि मी जे लिहिता झालो, मला माझ्या मनातली खतखत, माझ्या मनातलं जे काही माझं रडगराणं होतं, दुःख होतं, माझ्या घरी, माझ्या दारी, माझ्या तांड्यात कुणी ऐकणारं नव्हतं, कारण या सगळ्या अक्षरांची ओळख त्यांना नव्हती. मला अक्षरांची ओळख झाली आणि त्यातून जे काही माझ्या अवतीभोवतीचं जे जग होतं, विश्व होतं, ते मात्र अस्वस्थ करत होतं. आणि मग हे सांगायचं कुणाला? लोक छान छान गाणी ऐकतात, हो, कुणाचं रडगराणं मात्र ऐकत नाहीत. हा अनुभव आहे. मग हे आपलं रडगराणं सांगायचं कुणाला? मग अशा वेळेला हे रडगराणं सांगायला मला कविता भेटली सर. आणि त्या कवितेला मी माझं रडगराणं सांगत बसलो. म्हणून म्हणतो की वाचा जर लाभली नसती तर कसा मी जगलो असतो. वाचा जर लाभली नसती तर कसा मी जगलो असतो. सल मनातच अडली असती, सल मनातच अडली असती, तडफडून मेलो असतो. मुक्याच जळल्या खपल्या पिढ्या बापजाद्यांच्या, मुक्याच जळल्या खपल्या पिढ्या बापजाद्यांच्या, पोटास 2 कुटक्याच्या केल्या असत्या राखोळ्या. हे दुःख युगायुगांचे घेऊन चालती तांडे, हे दुःख युगायुगांचे घेऊन चालती तांडे. राबणे आणिक मरणे हे नित भोगाचे पाढे. लेखणीने दिला नवजन्म, लेखणीने दिला नवजन्म, फोडीला टाहो शब्दांनी आणि वधू लागली वाचा करुणेची अर्थ कहाणी. आणि वधू लागली वाचा करुणेची अर्थ कहाणी. जे माझं दुःख भरलेलं गाणं होतं ते मी कवितेला सांगत गेलो आणि ज्यांनी ते ऐकलं आणि वाचलं त्यांनी मात्र अतिशय मायेच्या कळवळ्याने त्या कवितेला कुरवाळलं, जवळ घेतलं. आणि माझ्यासारख्या तांड्यावरच्या एका पोराला एक कुठेतरी या सारस्वताच्या या मांदियाळीमध्ये एक छोटंसं नाव मिळालं. आणि म्हणजे हा माझा जो प्रवास आहे, हा प्रवास म्हणजे खरं तर मी स्वांत सुखाय लिहित नाही. माझी एक प्रत्येकाची लेखनाची एक प्रकृती असते. त्या कायम वाटत राहतं की आपण ज्या जगातून आलेलो आहोत, ज्या माणसांमधून आलेलो आहोत, ज्या परिसरातून आलेलो आहोत, त्यांचं जर आपण
जे दुःख आहे, त्यांचे जे काही वेदना आहेत, त्यांचे जे काही प्रश्न आहेत, ते जर आपण मांडू शकलो तर मला वाटतं की त्यांचे जे काही संस्कार आपल्यावर झालेले आहेत, त्यांनी जे काही आपल्याला दिलेलं आहे, ते कुठेतरी परतफेड करण्याची एक संधी या माध्यमातून करण्याचा मी प्रयत्न करत असतो. आणि जाता जाता एक कविता या ठिकाणी मी सांगू इच्छितो. खरं तर इथे बसलेल्या प्रत्येकाला ती कविता त्यांच्या थोड्याशा म्हणजे मागच्या काळामध्ये घेऊन जाईल असं वाटतं. या शहरामध्ये माझं आत्तापर्यंतचं जे काही एक 45-46 वर्षाचा प्रवास झालेला, त्यातला निम्मा प्रवास या शहरातल्या सगळ्या या परिसरामध्ये माझा गेलेला आहे, या शहरामध्ये गेलेला आहे. त्या शहरावरची ती कविता औरंगाबाद. सर, आता बोलता बोलता बऱ्याचदा आपल्या अंगवळणी आपल्या जिभेवर ते रुळलेलं असतं, म्हणून आपण आजही छत्रपती संभाजीनगर सन्मानाचं नाव जरी या शहराला दिलं गेलं असेल तरी आपल्या ओठांवर ते नाव इतकं गोंदलेलं आहे की न राहून ते नाव पुन्हा पुन्हा येत असतं. त्या संदर्भातली ती कविता आहे, ही आबाद नगरची माती. मला वाटतं ही कविता वाचण्याचं हेच मंच आहे, किंवा एखाद्या बाहेरच्या गावामध्ये जाऊन औरंगाबादची कविता वाचावी हे काही संयुक्तिक नाही. म्हणून थोडीशी दीर्घ कविता आहे, पण ती कविता आपणाला काहीतरी आठवणीमध्ये घेऊन जाईल म्हणून ती कविता या ठिकाणी वाचतोय. ही आबाद नगरची माती, जगण्याच्या शोधात चालत तुझ्या वेशीवर येऊन थांबलेल्या लक्षावधी पावलांसारखी माझी ही पावलं. जगण्याच्या शोधात चालत तुझ्या वेशीवर येऊन थांबलेल्या लक्षावधी पावलांसारखी माझी ही पावलं. तू स्वीकारताना साऱ्या गुण अवगुणांसह पदरात घेतलंस, विचारलं नाहीस कोण कुठचा म्हणून. तशी नव्हतीच मलाही माझी स्वतःची म्हणून अशी ओळख. तशी नव्हतीच मलाही माझी स्वतःची म्हणून अशी ओळख. मी भणंग फकीर रीतीच झोळी घेऊन आलो होतो तुझ्या दारात, दूरच्या कुठल्या तरी तांड्यातून. तू बाहू पसारून घेतलीस उरभेट, विशाल सागरासारखं सामावून घेतलंस या झऱ्याला. कपाळाचे घेतलेस आईसारखे पवित्र निष्पाप पापे, नि भाळावर उजळली नक्षत्रांची आरास. तू या फकीराला आबाद केलेस. तू या फकीराला आबाद केलेस. उतुंग भराऱ्या घेणारे स्वप्नांचे पंख दिलेस. माझं हृदय विशाल केलंस, ज्यात मी सामावून घेऊ शकलो समष्टीला. तू माझ्यासाठी सारं झालास. माय बाप, गणगोत, सगा सोयरा, यार दोस्त. एवढंच काय, माझं पहिलं प्रेमही तूच आहेस. एवढंच काय, माझं पहिलं प्रेमही तूच आहेस. तुझ्या साक्षीनं लढवलं इश्क, मंदिराच्या पायऱ्यांपासून दर्ग्याच्या चौकटपर्यंत मागितली मन्नत. मकबरा, बुद्धलेणी, गोगाबाबाच्या साक्षीने प्रेमाच्या घेतल्या आणाभाका. तू मायूस केलं नाहीस, तुझ्या दारावरून झोळी भरूनच पाठवलंस. तू शब्द दिलास ज्ञानाचा, उजळून काढणारा. जिवंत ठेवली संवेदना माझ्या कुडीत. उन्हाळे पावसाळे भल्या हातांनी डोईवर धरलं आभाळ. नेकीची दिलीस रोजी रोटी, मी उगारू शकेन अन्यायाविरुद्ध अशी वज्रमुठ दिलीस भक्कम. हिम्मत दिलीस पहाडासारखी, आणि त्यातही वाहता ठेवलास एक झरा अखंड पाझरणारा. तुझ्या विद्यापीठातल्या क्रांतीपीठावर पोचल्या गेलोय मी. तुझ्या विद्यापीठातल्या क्रांतीपीठावर पोचल्या गेलो मी. माझ्यासारखे असंख्य प्रज्ञावान झाले. तू जिंदाबाद मुर्दाबाद झाला माझ्या ओठीचा. माझ्या लेखणीतली शाही तुझीच, लोकशाहीचा जागर मांडू पाहणारी. मुक्तीसंग्राम नामांतराच्या मातीत उगवून आलेलं बीज जे आहे मी. क्रांती चौक, फुले पुतळा, विद्यापीठ गेट, सुभेदारी, आयुक्त कचेरी, जिथे लावत गेलो मी नित्याने हजेरी. हक्कासाठी दणाणून सोडल्या गल्ल्या, मोर्चांनी तुडवल्या तुझ्या वाटा. तुझीही फुगून येत असेल छाती गर्वाने, न्यायिक लढ्याच्या ऐकून घोषणा. तशा तर अगणित क्रांत्या, शेकडो चळवळी, हजारो मोर्चे, आंदोलनांचा तू साक्षीदार जो आहेस. कित्येक धारण केलीस नावं, कधी खडकी, कधी राजतागड, कधी फतेहनगर, तर कधी औरंगाबाद. तू बदलून घेतलीस रूप काळाबरोबर. कित्येक बघितलेस तुझ्यावर हुकूमत गाजवणारे, जे आज गेलेत मातीआड. पण तू जिवंत, तू तेवढा चिरंजीव ठरलास आणि चिरंजीवच राहशील.
मी शिरलो 52 दरवाज्यातून तुझ्या, खेळलो नाचलो उत्सव साजरे केले 54 पुऱ्यातून, भरून घेतलं नजरेत मावेल तेवढं मावेल तसं तुझं रूप, तासन तास गोगाबाबाच्या मांडीवर बसून न्याहाळत राहिलो तुला, तुला घडविणाऱ्या साऱ्याच हातांना घालीत राहिलो कुर्निसात, बुद्ध लेण्यांच्या माथ्यावरून धबधबा होऊन पडावं वाटायचं कायम लेण्यांच्या पायथ्याशी बसल्यावर. कुणी तुला इतिहासाची कबर म्हणेल, मी तुला आबाद नगर म्हणतो. तू आबाद होतास आणि आबादी आबादच राहशील. हीच दुआ फुकत गेलेत शेकडो सुफी संत कवी शायर, दिलो जान से प्रेम करणारे तुझ्यावर. जाती धर्माचे पडले कित्येकदा विरजन, पण तू तुझी तहजीब कायम ठेवलीस. तू कायम मला माझा वाटत आला आहेस. तुला वैभव मिळवून दिलंय ते माझ्यासारख्याच या निर्वासित हबशी गुलामाने. मलिक ए अंबर ज्याचं नाव, त्याला विसरून गेले हे शहर. नव नव महानगर होताना अडगळीत फेकल्या गेलीये त्याची कबर. त्याच्याकडे होतं फक्त त्याचं कर्तृत्व, त्याच्याकडे नव्हती त्याची जात. तो नव्हता कुणी कट्टर धर्मवेडा, तो कुठल्या तरी आफ्रिकी देशातून आणून विकला गेलेला गुलाम. तू नगरी कवितेची तुझ्या गर्भातून उगवली भाषा मराठी. तुझ्या ओठांनी गायले पसायदान, सुफी कलामने मागितली दुआ इबादतची. तू उर्दूचा कोहिनूर वली दखनी, तूच तर दिलास मला कवी म्हणून नवा जन्म. तुझ्या मांडीवर रात्र रात्र घालवली जागरणे मुशायऱ्यांची, कवितेची केली पारायण. तुझ्या उपकारापोटी जळत राहिलोय कधी वात तर कधी तेल होऊन कवितेच्या दिव्यातली. मी नाचलोय बेभान होऊन गणपती उत्सवात, उधळला गुलाल शिवजयंतीला, भीम जयंतीला न्हाऊन निघालो निळाईत. ईदला चाकला गोडवा गळ्याला गळे लावून, बुड्डीलेंची नल्ली निहारी तहारी, हादडली कलेजी दम बिर्याणी. ताराचा खाऊन बाराला पान, रंगवले लाले लाल ओठ नि पलंगतोड पानाच्या रंगल्या गप्पा. मोनूस इर्शादच्या कटिंग चायवर जागल्या रात्री, रात्री म्हणजे नशिल्या धुंदीच्या आसमान पकडू पाहणाऱ्या, तारे तोडण्याच्या बातांनी भरलेल्या इश्क मोहब्बत क्रांती ब्रिंतीच्या. हे शहर जसे ऐतिहासिक तसा इथला अंदाज शायराना. अनोख्या अत्तराचा फाया दरवळतोय मनामनात घराघरात शहरभर. इथले महल जरी सोनेरी तरी इथल्या गल्ल्या मोहल्ले यार दोस्ती मोहब्बतवाल्या. इथल्या बागा नारळी अंगुरी रोशन. इथला दख्खने ताज निराळा त्याचा नाज निराळा. उगाच रिकामा हिलपाटा का होईना गुलबंडीला मारल्याशिवाय फेरी भरायचं नाही मन. तू फुललेली बाग आहेस, तू रूपाची खाण आहेस संगे मरमरी. तुझी नाळ जरी पुरली असेल दूरच्या कुठल्या तरी, माझी नाळ जरी पुरली असेल दूरच्या कुठल्या तरी तांड्यावर, पण माझा जीव तुझ्यात गुंतलाय. तुझं आणि माझं नातं झाड मातीसारखं आहे. तुझं आणि माझं नातं झाड मातीसारखं आहे. मी एक जीव झालोय तुझ्यात असा काही, जणू तुझं आणि माझं अस्तित्व वेगळं नाही. जणू तुझं आणि माझं अस्तित्व वेगळं नाही. पुनश्च एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार. सकाळ समूहाचे आणि आयोजक सर्व संस्थांचे आभार. धन्यवाद.